दिंडोरी लोकसभेवरती राष्ट्रवादीचा दावा आहे। मतदारसंघामध्ये 4 आमदार राष्ट्रवादीचे असल्यामुळे दिंडोरी राष्ट्रवादीला सोडण्याची भुजबळांनी मागणी केलेली आहे। यावरती मात्र महायुती काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल। पाहूयात या संदर्भातला खास रिपोर्ट। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केलाय। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचं प्राबल्य असल्याचा दावा छगन भुजबळांनी केला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत। नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे आमदार आहेत। कळवणमध्ये राष्ट्रवादीचे नितीन पवार, चांदवडमध्ये भाजपचे राहुल आहेर, तर येवल्यात स्वतः छगन भुजबळ आमदार आहेत। निफाडमध्ये राष्ट्रवादीचेच दिलीप बनकर, तर दिंडोरीतही राष्ट्रवादीचेच नरहरी झिरवळ आमदार आहेत। त्यामुळे मेरिटनुसार दिंडोरीची जागा राष्ट्रवादीलाच मिळावी असा भुजबळांचा आग्रह आहे। जे आपण काम केलेलं आहे ते लोकांच्या समोर आहे। बाकीचे कोणी किती सांगितलं की त्यांनी काय काम नाही, आम्ही काय केलं ते सगळं नाशिककर पाहतात। त्याच्यामुळे मला ते सांगण्याची काही आवश्यकता असं काही वाटत नाही। परंतु अगोदर ती जागा सुटली पाहिजे, सुटली तर मग पुढे लढायचं ते पक्षामध्ये ठरवलं जाईल। दिंडोरीची जागा राष्ट्रवादीला सुटली पाहिजे अशी मागणी भुजबळांनी केली आहे। पण त्यांनी दिंडोरीसाठी पक्षश्रेष्ठींनी भाजपसोबत बोलणी करावी असा आग्रही धरला। मतदारसंघ मिळाल्यास उमेदवार नंतर ठरवला जाईल असंही त्यांनी सांगितलंय। नाशिकला जर आम्हाला ही जागा मिळाली तर कोण लढणार पक्ष ठरवेल। दिंडोरी मतदारसंघावर दावा करून भाजपवर दबाव आणण्याची रणनीती राष्ट्रवादीची आहे। या दबाव तंत्रानं दिंडोरी मतदारसंघ स्वतः राष्ट्रवादी पदरात पाडून घेणार का? भाजप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा हक्काचा मतदारसंघ सोडणार का ते पाहावं लागणार आहे। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।